महत्वाची बातमी समोर येते। राज्यात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींवर पोलिसांनी कारवाई केली आहे। महिनाभरात राज्यात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या एकूण 43 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे। मुंबईसह नाशिक, अकोला, नांदेड आणि संभाजीनगर इथं स्थानिक पोलिसांच्या मदतीने दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे। बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड, पॅन कार्ड तसंच निवडणूक ओळखपत्र बनवल्याचं तपासात निष्पन्न झालंय। महत्वाची बातमी समोर येते। राज्यात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींवर पोलिसांनी कारवाई केली आहे। महिनाभरात राज्यात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या एकूण 43 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे। मुंबईसह नाशिक, अकोला, नांदेड आणि संभाजीनगर इथं स्थानिक पोलिसांच्या मदतीने दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे। बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड, पॅन कार्ड तसंच निवडणूक ओळखपत्र बनवल्याचं तपासात निष्पन्न झालंय।